जय मल्हार बांधवांनो लाईव्ह येण्यामागचं कारण असं आहे की 3-4 दिवसापूर्वी मुंबईच्या विधानभवना प्रांगणामध्ये घटना घडली. आमदार जितेंद्र आव्हाड आणि आपले आमदार गोपीचंद पळळकर साहेब यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. बांधवांनो, मात्र हा राडा झाला का, ह्यासाठी आमचे आमदार गोपीचंदजी पळळकर साहेब यांच्यावरती 3 दिवसापूर्वी मंगळसूत्र चोर अशा घोषणा कोण देत होतं? हा का गल्ली बोळातला रोट्या होता का? विधानभवनेमध्ये ज्यावेळेस तुम्ही कोणाच तरी थट्टा करता त्यावेळेस तुम्हाला हे जाणवत नव्हतं का की या विधानभवनामध्ये आपण कसल्या प्रकारच्या घोषणा देतात? ते काय खेळखंडोबा करण्याचं ठिकाण होतं का? आणि हे अखंड महाराष्ट्रातील लोकांनी पाहिलेलं नाही का? ज्यावेळेस तुम्ही आमदार गोपीचंद पळळकर साहेब बाईट देत होते, पाठीमागे जाते वेळेस जर तुम्ही असं बोलत असाल, तुमच्यात जर धमक असती तर त्यांना समोरासमोर त्यावेळेस बोलायचं होतं. अहो, त्यावेळेस जर बोलला असता तर तुम्हाला त्याच वेळेस तुमची जागा दाखवण्याचं काम आमदार गोपीचंद पळळकर साहेबांनी केलं असतं. परंतु मागून जाऊन बोलणाऱ्या अशा लबाड कुत्र्यांना आणि कोण म्हणते की आमदार गोपीचंद पळळकर साहेबांची आमदारकी रद्द करा. अरे, आमदारकी रद्द करायला ते काय आता विधान परिषदेचे आमदार नसून ते जनतेतून निवडून गेलेले आमदार आहेत. त्यामुळं जो आमचा नेता आहे त्यांच्या जर अशा प्रकारच्या मागण्या होत असतील आणि त्यांचं खच्चीकरण करण्याचं जर काम कोणी करत असतात तर याद राखा, ते अखंड महाराष्ट्रातील धनगर समाजाचं नेतृत्व करतात. आणि आरेला कार्य करणं हे काय आमच्यासाठी नवीन नाही, आमच्या रक्तामध्ये ते आहे. मल्हारराव यशवंतराव अहिल्यादेवी होळकरांचे वारस म्हणून आज नेतृत्व आमदार गोपीचंद पळळकर साहेब करत असतील आणि त्यांचं खच्चीकरण करण्यास जर काही बांडगुळं करत असतील, बारामतीचे पाळलेले कुत्रे जर असं करण्याचा प्रयत्न करत असतील तर आज आमदार गोपीचंद पळळकर साहेबांच्या 2 ठाण्या भागांनी प्रत्युत्तर दिलं. पण जर अशीच परिस्थिती महाराष्ट्रात राहिली तर अखंड महाराष्ट्रभरामध्ये त्याच्या समर्थकांचा पूर येईल, एवढं याद राखा. त्यामुळे जितेंद्र आव्हाड, तुम्ही कुठेही तुमची काशी करा, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. पण आमच्या नेतृत्वावरती जर अशा प्रकारचे आरोप करून त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला आणि तुमच्या आका बारामतीचे बोका जे बसलेले आहेत या दोघांनाही प्रत्युत्तर धनगर समाजातून 100% दिलं जाईल. मी विठ्ठल नामदेव म्हस्के ह्यानंतर जर असला कुठलाही प्रकार घडला तर आम्ही गोपीचंद पळळकर साहेबांच्या समर्थनार्थ 100% रस्त्यावरती उतरू. एळकोट, जय मल्हार.